नमस्कार. राजकीय कट्टावरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण धाराशिव लोकसभा या मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघापैकी 5 मतदारसंघ हे महायुतीकडे तर केवळ 1 मतदारसंघ हा महाविकास आघाडीकडे आहे. यापैकी बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले राजेंद्र राऊत हे सध्या भाजपवासीत झालेले आहेत. ते भाजपाचे सहयोगी सदस्य आहेत. त्यासोबतच औसा विधानसभा मतदारसंघातून गतवेळी अभिमन्यू पवार हे भाजपाकडून निवडून आले होते, तर उमरगा लोहारा या विधानसभा मतदारसंघातून ज्ञानराज चौगुले हे शिवसेना या पक्षाकडून निवडून आले. मात्र राज्यात घडलेल्या घटनेनंतर किंवा राज्यात जे शिवसेनेत अंतर्गत बंड झालं त्यानंतर ते एकनाथ शिंदे या मुख्यमंत्री यांच्या गटामध्ये ते सहभागी झाले होते. त्यासोबतच जो तुळजापूर विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे नेतृत्व करतात, तर कळंब धाराशिव या विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे कैलास पाटील हे नेतृत्व करत आहेत. तर भूम परांडावाशी या विधानसभा मतदारसंघातून राज्याचे आरोग्यमंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाऊन ते राज्यात मंत्री झाले आणि ते देखील महायुतीकडेच आहेत. त्यामुळे या 6 मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 5 आमदार हे महायुतीचे आहेत. मात्र गतवेळी म्हणजेच 2019च्या विधानसभेचा जर आपण विचार केला तर त्यावेळी देखील 5 आमदार हे तत्कालीन आघाडी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीची जी आघाडी आहे त्या आघाडीकडे 5 आमदार होते, तरी देखील त्यावेळी महायुतीचे म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर निवडून आले होते. आणि त्यामुळे आता या मतदारसंघात आज वरकरणी महायुतीची ताकद जोरदार दिसत असली तरी देखील खासदार ओमराजे निंबाळकर यांचा व्यक्तिगत संपर्क आणि त्यासोबतच त्यांचा सामान्य लोकांशी असलेला कनेक्ट या गोष्टी त्यांच्यासाठी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यासोबतच आज जर विचार केला तर महायुतीकडे अनेक उमेदवार हे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यामध्ये आपण जर विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरेश बिराजदार यांचं नाव येतंय. ते अजित पवार गटाकडे आहेत. त्यांचं त्या पक्षाकडून लोकसभेसाठी नॉमिनेशन किंवा त्या पक्षाकडून ते लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांचं नाव घेतलं जात आहे. त्यासोबतच जर आपण शिवसेना म्हणजे शिंदे गट यांचा जर विचार केला तर या पक्षाकडून जर म्हणलं तर आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत, त्यासोबतच माजी खासदार प्राध्यापक रवींद्र गायकवाड यांचीही नावं चर्चेत आहेत. त्यासोबतच ऐनवेळी एखादा प्रशासकीय अधिकारी जर या ठिकाणची काही गोष्टी वेगळ्या ठरल्या तर शिवसेनेकडून लढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, अशी देखील चर्चा माध्यमामध्ये आहे. त्यासोबतच विचार जर केला तर आज जो भाजपा पक्ष आहे या भाजपा पक्षामध्ये धाराशिव जिल्ह्यात अनेक इच्छुक आहेत. म्हणजे या ठिकाणी जर इच्छुकांची आपण यादी केली तर ती जवळपास 10 ते 12 लोकांची आहे. त्यामुळे भाजपमध्ये कोण इच्छुक आहे यापेक्षा कोणाला उमेदवारी देणार त्याच्यावरती या ठिकाणी उमेदवारीचं गणित आहे. या इच्छुकांमध्ये माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचं नाव आहे. त्यांनी उघड सांगितलेलं आहे की मी लोकसभेला इच्छुक आहे. त्यासोबतच तुळजापूरचे विधानसभेचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी स्वतः कधीही म्हटले नाहीत की मी लोकसभेला इच्छुक आहे, मात्र पक्षाने आदेश दिल्यास ते देखील लढण्याची शक्यता आहे. त्यासोबतच औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांचे गेल्या 8 दिवसामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक वेळा त्यांचं येणं जाणं राहिलेलं आहे. त्यासोबतच अयोध्येला जी ट्रेन गेली होती इथून निरोप देण्यासाठी ते देखील आले होते. त्यामुळं त्यांचंही नाव ऐनवेळी चर्चेत येऊ शकतं. त्यासोबतच प्रशासकीय अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांचं देखील नाव चर्चेत आहे. त्यासोबतच भाजपमधील अनेक असे नेते आहेत की ज्यांची नावं या लोकसभेच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य आहेत, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील आहेत, त्यासोबतच सिद्धिविनायक ग्रुपचे अध्यक्ष दत्ता कुलकर्णी आहेत, लोकसभेचे निवडणूक प्रमुख नितीन काळे आहेत, त्यासोबतच
ज्यांनी गेल्या 5-6 महिन्यापासून सातत्यानं या मतदारसंघात संपर्क ठेवला असे बसवराज मंगरुळे आहेत. काही दिवसापूर्वीच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणारे काँग्रेसचे नेते बसवराज पाटील यांचं देखील नाव आघाडीवरती आहे. त्यासोबतच एक जुनं जाणतं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते ॲडव्होकेट मिलिंद पाटील हे देखील काही दिवसापासून प्रसार माध्यमांसमोर येत आहेत. त्यामुळे त्यांचंही नाव या लोकसभेच्या उमेदवारीमध्ये चर्चेत आहे. मात्र उमेदवारी कोणाला द्यायची हे पूर्णतः भाजपचे जे अंतर्गत सर्वे आहेत त्या भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार ठरलं जातं. त्यामुळं ही उमेदवारी नेमकी कुणाला मिळेल येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला कळणार आहे. खरं तर महायुतीतून ही जागा कुणाला सुटणार आहे हे निश्चित नाही. मात्र जर जागा भाजपला सुटली तर मी आता सांगितल्याप्रमाणे 10 ते 12 इच्छुक या मतदारसंघामध्ये आहेत. त्यासोबतच जर जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर सुरेश बिराजदार हे सध्या एकमेव इच्छुक दिसतात. त्यासोबतच विक्रम काळे हे देखील या मतदारसंघातून लोकसभा लढवू इच्छितात. आणि जर ही जागा शिवसेनेला सुटली तर या मतदारसंघातून धनंजय सावंत यांनी गेल्या अनेक दिवसापासून अनेक मेळावे घेतलेले आहेत. त्यामुळे त्यांचं देखील नाव लोकसभेच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहे. मात्र रवींद्र गायकवाड यांनी देखील मध्यंतरी एक पत्रकार परिषद घेऊन मी देखील लोकसभेला पक्षाने संधी दिल्यास इच्छुक असल्याचे बोललं होतं. त्यामुळं हे इच्छुक महायुतीकडे आहेत. याउलट महाविकास आघाडीकडे मात्र फारसे इच्छुक दिसत नाहीत. कारण या ठिकाणी स्टँडिंग खासदार जे आहेत ते स्टँडिंग खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत. आणि त्यामुळं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. मात्र तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांचं देखील लोकसभेच्या दृष्टिकोनातून गेल्या 10 वर्षापासून सातत्यानं त्यांची तयारी आहे. त्यामुळं जर समजा राजकीय काही घडामोडी घडल्या तर डॉक्टर प्रतापसिंह पाटील हे देखील या मतदारसंघातून इच्छुक असल्यास दिसून येतो. वंचित बहुजन आघाडीचा जर आपण विचार केला तर वंचित बहुजन आघाडीकडून आज आपण पाहिलं तर प्रवीण रणबागुल यांचं काम गेल्या 2 वर्षापासून सातत्यानं सुरू आहे. त्यामुळे जर ऐनवेळी महाविकास आघाडीसोबत वंचित आलं नाही तर प्रवीण रणबागुल हे देखील लोकसभेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. किंवा ऐनवेळी एखादा चेहरा किंवा ज्यांना खरंच लोकसभा निवडणूक लढवायची आहे असा चेहरा देखील तुम्हाला वंचित बहुजन आघाडीकडून दिसू शकतो. त्यामुळं या मतदारसंघाची सद्यस्थिती ही आहे. आता गेल्या 8 ते 10 दिवसापासून सातत्यानं या मतदारसंघात वरिष्ठ नेतृत्वाचे दौरे सुरू आहेत. गेल्या 15 ते 20 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ढोकी या ठिकाणी भव्य असा मेळावा घेतला होता. त्यानंतर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सलग 2 दिवस धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 5 विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा दौरा केला होता. त्यामुळं आज तरी या 2 पक्षामध्येच खऱ्या अर्थानं चुरस पाहायला मिळते. मात्र भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद लक्षात घेता ही जागा नेमकी कुणाला सुटणार यावरच विजयाची गणिते खरं अवलंबून आहेत. आज कुणीही किती जरी दावे केलेले असले तरी देखील मतदार राजाच्या मनात नेमकं काय आहे हे आपल्याला निवडणूक बॅलेट ज्यावेळी उघडलं जाईल किंवा ज्यावेळी कॅल्क्युलेशन केलं जाईल त्याच वेळी लक्षात येणार आहे. आज वरवरची ताकद जर आपण पाहिली तर ही ताकद आज आपल्याला महायुतीकडे 5 आमदार असल्यामुळे जास्त दिसून येते. मात्र 2019 साली सुद्धा जर आपण विचार केला तर 2019ला आघाडी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी त्यावेळी त्यांचे 5 आमदार होते. औशातून त्यावेळी बसवराज पाटील होते. उमरगा लोहाऱ्यातून त्यावेळी शिवसेनेचे एकमेव आमदार ज्ञानराज चौगुले होते. तुळजापूरमधून मधुकरराव चव्हाण होते. तत्कालीन राष्ट्रवादी नेते राणा जगजितसिंह पाटील हे देखील राष्ट्रवादीकडून आमदार होते. तेच त्या गतवेळी लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. तर भूम पांडवाशीतून राहुल मोटे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार होते. तर बार्शीमधून दिलीप सोपल हे त्यावेळी आमदार होते. तर त्यामुळं गतवेळी 5 आमदार आघाडीकडे असताना त्यांना त्यावेळी जागा निवडून आणता आलेली नव्हती. आज 2024ला जर महायुतीकडे 5 आमदार आहेत असं वरकरणी कोण सांगत असेल तर त्यावरती फारसा कुणाचा विश्वास राहिलेला नाही. कारण मतदार राजाच्या डोक्यात नेमकं काय चाललंय हे मात्र आपल्याला निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं? धाराशिव लोकसभेमधून कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल? त्यासोबतच या
मतदारसंघातून कोण बाजी मारेल हे आपण आम्हाला कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवू शकता। तसंच आमचं जर हा व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलला पाहत असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर आमचं पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।